नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओ देखील आपण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। आपला आजचा जो विषय आहे तो आहे 100 RIR कोंबडी पालन संपूर्ण माहिती, ज्यात आपण बघणार आहोत। म्हणजे 100 RIRच्या कोंबड्या पाळायसाठी किंवा भरपूर लोक याला RRच्या कोंबड्या असे देखील म्हणतात। जर आपल्याला 100 RIR कोंबड्या पाळायच्या असेल तर त्याला खर्च किती लागेल, उत्पन्न किती निघेल, त्याचप्रमाणे अंडी किती निघेल, अंडी किती रुपयाने जाईल, खाद्य किती लागेल, अशी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। स्टेप बाय स्टेप मी संपूर्ण गणित, संपूर्ण हिशोब तुमच्यापुढे मांडणार आहे, संपूर्ण नियोजन तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि व्हिडिओ बघण्यापेक्षा ऐकण्यामध्ये जास्त तुमचा फायदा होईल। त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघत असताना हेडफोन लावून तुम्ही हा व्हिडिओ बघा, किंवा मग तुम्ही एखाद्या निवांत जागेवर येऊन बसा आणि काळजीपूर्वक व्हिडिओ या ठिकाणी ऐकावा। तर बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी RIRची संपूर्ण माहिती। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। कारण की आपण असेच कोंबडी पालन असेल, शेळी पालन असेल किंवा शेती संबंधी असेल किंवा जर्सी गाय, म्हशी, असं संपूर्ण बिझनेस प्लॅनिंग असेल किंवा या संदर्भात व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला खूप मेहनत लागते, तर व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा। तर बघा, RIR कोंबडी। आता RIR कोंबडी म्हणजे कोणती, तर या ठिकाणी भरपूर लोक हिला RR कोंबडी म्हणतात, भरपूर लोक इथं हिला क्रॉस कोंबडी म्हणतात, किंवा मग RIR हिचं खरं नाव काय, तर हे बघा, रोड आयसलँड रेड असं हिचं या ठिकाणी लॉंग फॉर्म आहे किंवा हिचं खरं नाव आहे। आता RIR कोंबडी पाळण्याचा मुख्य उद्देश जो असतो तो असतो अंडी उत्पादनासाठी किंवा अंडी विकण्यासाठी हिचा उपयोग केला जातो। ज्या लोकांना बॉयलर पण नको आहेत, कारण की बॉयलर तिचे अंडे खूप स्वस्त जातात किंवा त्यांना रोगराई खूपच जास्त असते। जर आपण गावठीकडे गेलं तर रोगराई कमी असते, त्या कोंबडीमध्ये सहनशक्ती चांगली असते, डिमांड पण मार्केटमध्ये चांगली असते, पण तिच्या अंडी उत्पादन क्षमता असेल, प्रोडक्शन असेल ते खूप कमी असतं। त्यामुळे बरेच लोक या ठिकाणी RIR कोंबडी पाळायला प्रेफर करतात किंवा प्राधान्य देतात। तर मग अशा वेळेस जर RIR कोंबडीचं आपल्याला पालन करायचं असेल तर त्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे। आणि जर आपण RIR कोंबडीचा विषय घेतलाच तर बघा, ही कोंबडी गावठी कोंबड्यापेक्षा जास्त अंडे देते आणि बॉयलर कोंबड्यांपेक्षा थोडं कमी अंडे देते। आता अंडे देते तर किती देते, तर बघा, सरासरी 60-70% अंडे देण्याचं प्रमाण असतं। म्हणजे आपण जर वर्षाचा हिशोब केला तर 230, 240, 200-250च्या आसपास अंडे तुम्हाला ही कोंबडी वर्षाकाठी देईल। जर आपण हिचं अंडं बघितलं या कोंबडीचं, तर सरासरी तुम्हाला हिचं अंडं जे आहे या ठिकाणी 60 ग्रॅम 50 ग्रॅमच्या आसपास तुम्हाला अंडं बघायला भेटेल, किंवा हे अंडं ब्राऊन कलरचं म्हणजे थोडंसं तपकिरी चॉकलेटी रंगाचं तुम्हाला बघायला भेटेल। आणि जर तुम्ही बघायला गेलात तर ही कोंबडी जी अंड्यावर येण्याची जो दिवस आहे तर सरासरी ही 5 महिन्याच्या आसपास अंड्यावरती येऊन जाते। आणि ही कोंबडी आजार कसा असतो, तर आजार या ठिकाणी गावठीपेक्षा थोडा जास्त असतो आणि बॉयलरपेक्षा कमी, म्हणजे मध्यम लेवलचा ह्याच्यावरती रोग प्रतिकारक शक्ती म्हणा किंवा रोग येण्याची क्षमता असते। तसं जर आपण बघायचं गेलं, जर आपण वेळेवर यांचं लसीकरण करत असाल किंवा खाद्य त्यांना प्रोटीनयुक्त तुम्ही देत असाल, तुमचं शेड या ठिकाणी स्वच्छ असेल किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ओलावा नसेल किंवा व्हेंटिलेशन चांगल्या प्रमाणे होत असेल, अमोनिया गॅस वेळच्या वेळी निघून जात असेल, तर तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केलं तर तुमच्या शेडवरती किंवा तुमच्या फार्मवरती रोगराई येण्याचे प्रमाण खूप कमी होतं। मग तुम्ही बॉयलर पाळा किंवा गावठी पाळा, हे सर्व तुमच्या नियोजनावर अवलंबून आहे। आता विषय आपला जो आहे की RIR कोंबडी पालनचा, तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती तर घेतली आहे, पण आता तिला खर्च किती येईल सर्वप्रथम तो बघूया। जर सर्वप्रथम आपण कोंबडी पाळायची म्हणतोय तर आपण ते भांडवल पकडूया। भांडवलात तुम्हाला काय काय लागेल, तर आपण या ठिकाणी आपल्याला सरासरी जर 100 RIRच्या कोंबड्या पाहिजेत
त्यामागं आपल्याला कमीत कमी 5 तरी कोंबडे ठेवणं गरजेचं आहे. किंवा मग फक्त अंड्यासाठी करतायत तर तुम्हाला फक्त या ठिकाणी 100 कोंबड्या ठेवल्या तरी चालून जाईल. कारण की कोंबडी या ठिकाणी बिना कोंबड्याशिवाय पण अंडे देते, फक्त त्यातून पिल्लू येत नाही. आता जर तुम्हाला 100 आरआयआरच्या कोंबड्या हव्या असाल तर तुम्हाला बघा, एक दिवसाचं जे पिल्लू असतं जे तुम्हाला डायरेक्ट जवळच्या हॅचरीमधून भेटून जाईल, त्याची किंमत सरासरी 40 ते 60 रुपयाच्या आसपास या ठिकाणी बघायला भेटेल. जर एक पिल्लू आपण सरासरी 50 रुपये पकडून चालूया. जर एक पिल्लू आपण या ठिकाणी 50 रुपयाला पकडलं आणि जर तुम्हाला 100 कोंबड्या पाहिजेत तर त्यासाठी तुम्हाला 200 पिल्लं विकत घ्यावी लागतील. जर आपण 50 गुणुले 200 केलं तर या ठिकाणी बघा, 50 गुणुले 200 5000 आणि 10,000 म्हणजे 10,000 रुपयाची तुम्हाला पिल्ले लागतील. आता हे 10,000चे पिल्लं घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 4 ते 5 महिने त्यांना सांभाळायचं आहे, वाढवायचं आहे. त्यामधून आपण जास्तीत जास्त मर पकडली, इतकी तर मर होणं शक्य नाही आहे, पण आपण जास्तीत जास्त मर 50 पिल्लांची पकडलीच तरी आपल्याजवळ 150 कोंबडा आणि कोंबडी शिल्लक राहत आहेत. जर त्यातून आपल्याजवळ 50 कोंबड्या असेल, जर त्यातून आपल्याजवळ 50 कोंबड्या असेल आणि कमीत कमी दराने आपण जर 500 रुपये प्रति कोंबड्याने 5 महिन्यानंतरची गोष्ट करतो आहे, म्हणजे जे कोंबडे पिल्लं आणल्यानंतर 5 महिन्यानंतरचं सांगतो आहे. जर आपल्याकडे 150 पिल्लं जगली आणि ती आपण वाढवली, त्यातून 50 जर कोंबडे निघाले तर ते 50 कोंबडे आपण 500 रुपयांनी विकून टाकायचे आहेत. म्हणजे जर आपण या ठिकाणी बघितलं तर सरासरी 25,000चे कोंबडे आपण या ठिकाणी विकून टाकणार आहे. आता हे 25,000चे कोंबडे विकल्यानंतर 25,000 रुपये तुमचे या ठिकाणी मोकळे होणार आहेत. 25,000 कोणते मोकळे होणार? ज्यामध्ये तुम्ही 10,000चे पिल्लं आणली होती आणि 15,000चं तुम्ही जे शेड बांधलं होतं, जो तुमचा शेडचा खर्च होता 100 कोंबड्यांचा, तो तुमचा या ठिकाणी वसूल होतो आहे. आता शेड किती लागेल तर बघा, 100 कोंबडे आहेत तर साहजिकच तुम्हाला 150 स्क्वेअर फुटाचं या ठिकाणी शेड हवं आहे. मग आपण 10 बाय 15 करू शकतो. त्यामध्ये तुम्हाला 150 स्क्वेअर फूट शेड होऊन जाईल आणि ते तुमचं साहजिकच या ठिकाणी 10-20 हजारमध्ये होऊन जाते. मग बघा, तुम्ही जे कोंबडे विकले, पिल्लं आणले, ते वाढवले, त्यातून जे कोंबडे होते फक्त कोंबडे तुम्ही विकून टाकले आणि कोंबड्या त्या ठिकाणी तुम्ही आणण्यासाठी ठेवून दिल्या. मग आता कोंबड्यातून आपल्याला 25,000 आले, त्यातून पिल्लांचा खर्च वजा झाला आणि शेडचा खर्च वजा झाला, म्हणजे तुमचं भांडवल या ठिकाणी संपूर्णपणे नील होऊन गेलं, म्हणजे भांडवल तुमचं फिटलं. आता जे आहे तुमच्याकडं 100 कोंबड्या. आता ही कोंबडी जर वर्षाकाठी 250 अंडे देत असेल, जर 250 अंडे देत असाल तर आपण 60-70 अंडे दिवसाला पकडायला 100 कोंबड्या मागं काय हरकत नाही आहे, बरोबर. मग जर आपण विचार केला फक्त 60च पकडूया आपण, जर 60 अंडी या ठिकाणी या कोंबडीने दिवसाला पकडले, या कोंबडीचे 60 अंडे दिवसाला आपण पकडले 100 कोंबड्या मागं, आणि प्रति अंडा आपण होलसेल दराने असेल किंवा नॉर्मल दराने असेल 8 रुपयांनी जरी आपण विकलं तर 480 रुपये आपल्याला प्रति दिवसाची कमाई या ठिकाणी होताना दिसते. पण यातून संपूर्ण आपला हा नफा आहे का किंवा आपला फायदा आहे का तर अजिबात नाही. कारण की यामध्ये लसीकरण आहे, खाद्य खर्च आहे किंवा इतर खर्च आपण या ठिकाणी पकडावा लागेल. आता बघा, जर तुम्ही कोंबड्यांसाठी अंड्यांसाठी कोंबड्या पाळतायत तर साहजिकच तुम्हाला प्रोटीनयुक्त खाद्य थोडंफार प्रमाणात द्यावंच लागेल. आणि जर तुम्ही 100% त्यांना विकतचं खाद्य द्यायचं असेल तुम्हाला 100%, तर तुम्हाला एक सरासरी 160 रुपयाच्या आसपास खाद्य त्यांना विकतचं दिवसाला लागेल, फक्त विकतचं द्यायचं असेल तर. कारण की विकतचं खाद्याचा जो दर आहे तो 32 रुपयाच्या आसपास आहे प्रति किलो, आणि तुम्हाला 50 कोंबड्यांना सरासरी या ठिकाणी तुमच्याकडे ज्या 100 कोंबड्या आहेत त्या 100 कोंबड्यांना तुम्हाला सरासरी जर तुम्ही हिशोब काढला 160 रुपये खाद्य नाही लागणार, 320 रुपयाचं खाद्य या ठिकाणी लागेल. कारण की तुमच्याकडं 100 कोंबड्या आहेत तर 100 कोंबड्या मागं तुम्हाला 10 किलो या ठिकाणी खाद्य लागेल, आणि 10 किलो दिवसाला खाद्य लागलं तर 32 रुपये प्रति किलोने 10 किलोचे होतात 320 रुपयाचं खाद्य तुम्हाला फक्त विकतचं लागेल. आणि जर तुम्ही या ठिकाणी 40% घरगुती दिलं
बरोबर. 40% घरगुती खाद्य दिलं आणि 60% विकतचं 60% घरगुती दिलं आणि 40% विकतचं दिलं, तर तुम्हाला किती खर्च लागेल बघा. या ठिकाणी 4 गुणिले 32 रुपये, तर एक सरासरी बघायचं गेलं तर 128 रुपयाच्या आसपास तुम्हाला दिवसाला खाद्य खर्च येऊ शकतो. आता जर तुम्ही या ठिकाणी जर बघायला गेलात, जर 480मधून तुम्ही जर 128 रुपये वजा केले, किती 480मधून तुम्ही 128 रुपये जर तुम्ही वजा केले, तर तुमच्याकडं सरासरी 350 रुपये तरी या ठिकाणी शिल्लक राहत आहेत. आता 350 रुपये तुमच्याजवळ शिल्लक राहिले, त्यातून तुम्ही प्रति दिवसाला 20 रुपये तुम्ही लसीकरण असेल किंवा औषध असेल किंवा महिन्याचे 600 रुपये औषधाचे असेल ते तुम्ही वजा करून टाका, म्हणजे 330 रुपये तुमच्याजवळ शिल्लक राहत आहे. आता वरचे 30 रुपये जरी तुम्ही तुमच्या गाडीचं पेट्रोल असेल किंवा बाकीचा सर्व खर्च तुम्ही जर त्यात ॲड केला आणि महिन्याला आपण सरासरी 900 रुपये अतिरिक्त असे पकडून जर दिवसाच्या हिशोबाने 30 रुपये वजा केले, तरी तुमच्याकडं जो दिवसाचा निव्वळ नफा आहे तो 300 रुपये शिल्लक राहतो आहे. आता 300 रुपये दिवसाला नफा शिल्लक राहतो आहे, तर तुमच्याजवळ या ठिकाणी 9,000 रुपये महिन्याला या ठिकाणी नफा शिल्लक राहतो आहे. आता खाद्याचं आपण घरगुती काय काय बनवणार, तर साहजिकच तुमच्याकडं जे खरकटं असेल घरातलं, जे हॉटेल वेस्ट असेल, शेतामधला काही भाजीपाला असेल किंवा तुम्ही मेथी घास पालक वगैरे सुद्धा लावू शकता, ॲझोला देऊ शकता. अशा विविध प्रकारे तुम्ही खाद्य देखील त्यांच्यासाठी तर बनवू शकता. सोबतच बघायचं जरी गेला, ह्यापासून तुम्हाला जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात तुम्हाला खत देखील निघेल, कोंबड खत भेटेल, ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकू शकता. आणि जर तुमच्याकडं जर तुम्हाला ही मॅनेजमेंट जमली चांगल्या प्रकारे, तर तुम्ही या ठिकाणी 100च्या 200 पण करू शकता आणि 100च्या 1000 कोंबडे पण करू शकता. पण या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही मोठ्यापासून सुरुवात करू नका. स्टार्टिंगला तुम्ही थोड्या कोंबड्या आणा, त्यानंतर तुम्ही हळूहळू वाढवत जा. जसं जसं तुम्हाला अनुभव येईल, तुम्हाला त्यांच्या औषधाबद्दल माहिती होईल, रोगांबद्दल माहिती होईल, त्याचप्रमाणे त्यांच्या मार्केटिंगबद्दल, अंडी कुठं विकायची, कसे त्यांचं नियोजन करायचं, जसं जसं तुमचं हळूहळू त्यामध्ये प्रॅक्टिस होईल, तुम्हाला माहिती होईल, त्यानुसार तुम्ही हळूहळू व्यवसाय वाढवत जा. तर अशा प्रकारे तुम्ही जर फक्त अंडे विकली दिवसाला, तरी तुम्हाला 300 रुपये तर कुठंच गेले नाही आहे, बरोबर. जर तुम्ही 300 रुपये तुम्हाला प्रति दिवसाला येत असेल, तर 9,000 रुपये तुम्हाला प्रति महिन्याला या ठिकाणी उत्पन्न भेटू शकतं. आणि बऱ्याच लोकांना मी बघितलं आहे, म्हणजे माझे जे भरपूर सहकारी आहेत, गावातील मित्र आहेत, तर मी त्यांच्याकडे बघितलं तर भरपूर लोक 8-10 हजारची नोकरी करतायत. म्हणजे घरापासून 20-30 किलोमीटर लांब जाऊन 10,000चे ते कंपनी जाऊन 10,000चं काम करतायत किंवा मोलमजुरी करतायत. तर माझं म्हणणं आहे की आपल्या मातीत राहून, आपल्या गावात, आपल्या घरात राहून, आपली शेती सांभाळून जर तुम्हाला सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास द्यायला लागत असेल आणि तर तुम्हाला तितका इन्कम येत असेल किंवा तितका तुम्हाला पैसा भेटत असेल, तर या ठिकाणी काहीच हरकत नाही आहे कोंबडी पालन करण्यामध्ये. आणि कोंबडी पालनाबद्दल तुमचं काय मत आहे की करायला पाहिजे की नाही, लॉस होतो का फायदा होतो, किंवा काय डाऊट असेल किंवा तुमचं काय पण मत असेल, या ठिकाणी मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपण बघा या ठिकाणी दररोज नवनवीन व्हिडिओ, असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणतो आहे. तर प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. सोबतच व्हिडिओला खूप मेहनत लागते. तो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला या ठिकाणी अजिबात विसरू नका. तर चला तर भेटूया अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.